नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सध्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, सध्या कोकणात आहेत ना, जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। कारणच आज मी चिपळूण ते माझ्या संगमेश्वरच्या घरी प्रवास करत होतो। वाटेमध्ये सावर्डे या ठिकाणी थांबलो आणि तिथे असं कळलं की चिपळूण तालुक्यामध्ये सावर्डेच्या नजीक असलेल्या दहिवली या गावात एक समा उत्सव असतो, जो की 3 वर्षाने येतो। आणि या समा उत्सवामध्ये खरं तर लाट आणणं, ते लाट चढवणं आणि त्यानंतर बगाडावरती माणसाला बांधून मग ते फिरवणं असा एक कार्यक्रम असतो, भन्नाट कार्यक्रम असतो। त्या कार्यक्रमाची माहिती मिळाली। आत्ता मी जाऊन आलो आहे ते लाट चढवण्याच्या कार्यक्रमाला। कारण ही पारंपरिक पद्धतीने लाट कशी आणतात आणि मग ती चढवली कशी जाते आणि मग त्यांनी बगाड कसं निर्माण केलं जातं किंवा तयार केलं जातं, हे नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोकणातल्या गावोगावच्या प्रथा परंपरा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडतील। जसं गाव बदलतं तसं प्रथा आणि परंपरेमध्ये देखील बदल पडतो। खरं तर या ठिकाणी जेव्हा लाट चढवण्यासाठी जो काही बेस तयार होत होता, तो अक्षरशः कोकणातल्या काही झाडं मिळतात त्याच्याने तयार केलेला आहे आणि वडाच्या पारंब्या वगैरे किंवा वेली असतात तर त्याने पूर्णपणे हे बांधकाम केलं आहे। कधी कधी ही लाट बॅलेन्सिंग राहील की नाही, पुढे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा, बॅलेन्सिंग राहील की नाही याच्यासाठी आहे ना कुठलं म्हणतात ना, कुठलं आर्किटेक्चर नाही किंवा कुठलं मोजमाप नाही किंवा कुठलं म्हणतात ना तंत्रज्ञान असं काही वापरत नाहीत। जे कोणी अनुभवातून पारंपरिक पद्धतीने ह्या गोष्टी बनवतात त्या गोष्टी कधी कधी डोक्याच्या विचार करण्याच्या पलीकडच्या असतात। तर नक्कीच हा लाट चढवण्याचा, दहिवली गावचा लाट चढवण्याचा कार्यक्रम बघा, पुढे नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडेल। अशी भावना निर्माण होईल की माझ्या तालुक्यातल्या एका विद्यार्थीने आज अमेरिकेपर्यंत पोहोचले। मुलं तुम्ही अजून एक असं निश्चय कराल की आज आमची आई आहे त्यांची एक कन्या तुम्ही आपण बघितली कदम। धन्यवाद। इच्छा आलेल्या त्यांना सहकार्य करण्यासाठी आमच्या गावातील सुधार बंधूंना सहकार्य करण्यात आलेल्या त्यांनी लाटेजवळ या। आता लाटेचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। सहकार्य करण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व सुधार बंधूंनी लाटेजवळ या, ही आपल्याला विनंती।
पुस्तक आपण तिथं परत करून आपण पोच पावती घ्यायची आहे. बक्षीस योजना, शेतीविषयक साहित्य बक्षीस योजना 300 रुपये. आपला क्षण समीप आलेला आहे. आता निशाण लावण्याचा हा पवित्र क्षण. आपल्या पांडुरंगाचा हा भगवा ध्वज, तुळजापूरच्या आई भवानीचा हा भगवा ध्वज, आपल्या परशुरामाचा भगवा ध्वज, आपल्या त्रिमुखी आई वरदान मानेचा भगवा ध्वज या ढाल काठीवरती थोड्याच वेळात लावण्याचा. हळूहळू त्यांचं आक्रमण पुढे होतात आणि या आक्रमणानुसार ते दिशा पुढे नेतील. एक इतका रस्त्यावरती जात आहे. ढालकाठीवर चढण्याचा हा प्रयोग, ढालकाठीवर चढण्याची परंपरा त्यांच्या वडिलांकडून त्यांनी घेतलेली आहे. हा वारसा त्यांनी जतन केला आहे आणि अशाच वारसा आणि संस्कृती जतन करण्याचं कार्य आमचे सर्व ग्रामस्थ करत असतात. म्हणून ही यात्रा संपन्न होत असते. आई वडिलांचे आशीर्वाद या यात्रेला लाभतात. मोठ्या बुवा अतिशय कौशल्यपूर्ण हे त्यांचं काम आहे. कारण या झाडाला, या गालगाडीला कुठली गूंज नाही किंवा गडबडीतपणा नाही. गुळगुळीत अशा या खोडावरती सरळ चढत जाणे हे फार जिकिरीचं असतं आणि ते कौशल्य आमच्या गावामध्ये मोठ्या बुवांजवळ आहे. मोठ्या बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार टाळ्या होऊ द्या. निशाणापर्यंत पोहोचताय. मित्रांनो सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. मोठ्या आपण ही सेवा आई वडिलांच्या चरणी अर्पण केलेली आहे. आपल्याला आई वडिलांकडे दीर्घायुष्य देवो आणि अशी सेवा आपल्याकडून करो. मंडळी
तर मंडळी, हा होता दहिवली गावचा समा उत्सव आणि लाट चढवण्याचा उत्सव. खरं तर उद्या बगाडाला माणसाला लटकवून ते बगाड किंवा ती लाट फिरवली जाते, तो देखील कार्यक्रम आपण बघायला जाणार आहोत आणि जास्तीत जास्त या समा कार्यक्रमाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज थोडी घाईगडबडीतच आपण तिथे पोहोचलेलो आणि जेवढं काही शूट केलं, खरंच जे म्हणतात ना, विचारशक्तीच्या पलीकडच्या गोष्टी होत्या, त्या बघून आहे ना भारी वाटलं. नक्कीच आपण उद्या जाऊन तिथे थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न करू. आणि या ठिकाणी आहे ना आपले काही सबस्क्रायबर आणि फॅमिली मेंबर भेटले. सगळ्यांशी काही बोलता आलं नाही, पण छोटे बच्चे कंपनी भेटले, ते थोडंसं शूट केलं, व्हिडिओच्या शेवटी प्लेस करेन. सो मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून कळवा. आणि तुमच्या गावी अशाच काही भन्नाट म्हणतात ना सण उत्सव परंपरा साजऱ्या केल्या जातात, तर त्या कमेंट करून सांगा आणि त्याची तारीख देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून मी तिथे ॲटलिस्ट उपस्थिती राहून ह्या सगळ्या गोष्टी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सो मंडळी, भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. येवा कोकण आपलंच असं. सोनेलं जे